मुंबईमध्ये पोट भरण्यासाठी खेड्यापाड्यातून अनेक नागरिक इथं येत असतात, मुंबईमध्ये आपलं पोट भरत असतात. मात्र मुंबईमध्ये आल्यानंतर कुठेतरी स्थिर स्थावन होईपर्यंत कुठेतरी राहायचं कुठे हा जो प्रश्न असतो, त्या प्रश्नावर तोडगा म्हणून अनेक गावकरी अनेक जे ग्रामस्थ असतात ते एक मंडळ स्थापन करतात. त्या मंडळामार्फत एक घर विकत घेतात आणि त्या घरामध्ये त्या स्थिर स्थावर होईपर्यंत ती मंडळी राहतात. अशा प्रकारे ही पद्धत आहे. ही पद्धत अनेक वर्ष मुंबईमध्ये आपल्याला चालली पाहायला मिळते. मात्र सध्या तरी कुठेतरी या गोष्टीला, या पद्धतीला कुठेतरी काळं काहीतरी लागलेलं आहे का, काळं बेरं काही लागलेलं आहे, कशा प्रकारे काही संशय सध्या निर्माण होत आहे. आपल्यासोबत काही ग्रामस्थ मंडळी आहेत जे चंदगडमधून आलेले आहेत. कोल्हापूर चंदगडची मंडळी आहे ती. आणि एकंदर घुलेवाडी ग्रामस्थ मंडळ यांचं मंडळ आहे. त्या मंडळाकडे घर स्थापन केलं, घर घेतलं गेलं. मात्र त्या घर सध्या कोणतरी वेगळं व्यक्ती ताबा घेत आहे. नक्की काय प्रकरण आहे, तुमचं म्हणणं काय आहे, तुम्ही एकंदर किती वर्ष राहत आहात आणि नक्की हा प्रकरण काय आहे? मी जानबा पाटील, घुलेवाडी ग्रामस्थ मंडळाचा सभासद. सन 1978 साली मी मुंबईला आलो. त्याच्यापूर्वी 1962 साली 6 लोकांनी मिळून गावच्या लोकांच्या येणाऱ्या अडीअडचणीसाठी राहण्याकरता म्हणून ही ग्रामस्थ मंडळाची खोली घेतली होती. त्याच्यापैकी सध्या आता 5 लोक दिवंगत झालेत आणि लक्ष्मण भरमू पाटील नावच्या 2 व्यक्ती होता. ती व्यक्ती नावावर होती, ती व्यक्ती वारलेली आहे आणि त्याचा फायदा होऊन लक्ष्मण भरमू पाटील देवगाडे ही माझी स्वतःच्या मालकीची खोली म्हणून त्या ठिकाणी अतिक्रमण करत आहे. सध्या राहत असलेल्या 10 मुलांच्या सकाळी 8:30 वाजता बॅगा, कपडे, त्यांच्या वळकटी ज्या असतात ते रस्त्यात फेकलेले आहेत आणि त्या ठिकाणी 10 पोरं गुंडगिरी घुसून 2 लेडीज टाकून त्या ठिकाणी खोली बंद करून आतमध्ये आहेत. तशा प्रकारची तक्रार आम्ही न्यायालयामध्ये दाखल केली असून 1 तारखेला नामजोशी पोलीस स्टेशनला निरीक्षकाला याच्या नावे लेखी तक्रार दाखल केली असून पोलीस स्टेशनने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि आज एवढी कारवाई करूनसुद्धा त्यांच्यावरती, त्या गुन्हेगारावरती कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. ती कारवाई करावी व घुलेवाडी ग्रामस्थ मंडळाची खोली कायम राहावी एवढी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. नेमकं काय झालं म्हणजे 1962 मध्ये घेतलेलं हे घर होतं, मात्र काही दिवसांपासून सगळं सुरू झालं, प्रकार सुरू झाले. नेमकं कधीपासून सुरू झालं, काय नेमकं घडत गेलं? आता सध्या 1 वर्ष नाही, 1 महिना झाला रे. सध्या 8-10 दिवसापासून त्याला 5 मुलगी आहेत आणि प्रत्येक मुलाला त्यांनी खोली दिली आणि ही ॲक्च्युली ग्रामस्थ मंडळाची खोली त्याच्या वैयक्तिक मालकीची नाही आहे. ती त्यांनी एका मुलाला दिली आणि तू घे वापर म्हणून. ॲक्च्युली ही त्याच्या मालकीची खोली नाहीच आहे आणि त्यामुळे ती मुलांना आर्थिक लाभ सुटला. सध्या मार्केटिंगनं सध्या खोल्यांचे भाव वाढलेले आहेत आणि त्याचा गैरफायदा घ्यायसाठी या घुलेवाडी ग्रामस्थ मंडळाने सध्या 62 पासून चालत असलेली परंपरा मोडीत काढून या ठिकाणी त्यांच्या बळकटी सगळे फेकून त्या ठिकाणी स्वतःचा कब्जा करण्याकरता त्या ठिकाणी आज त्यांनी कब्जा घेतलेला आहे. पोलीस स्टेशनला तक्रार दाखवून कारवाई केली नाही. पुन्हा आम्ही पोलीस स्टेशनला विनंती करतो, महाराष्ट्र शासनाला विनंती करतो, अशा प्रकारच्या ज्यांनी गुन्हेगारी केलं आहे त्या गुन्हेगारावरती योग्य ती कारवाई करून सध्या नोकरीच्या निमित्ताने जी मुलं आहेत ते रस्त्यावर फेकलेले आहेत. आता सकाळपासून त्याच्या बॅगा सगळं काय बाहेर आहे, त्यांच्या बॅगा तोडले, त्यांची काही आर्थिक परिस्थिती असतील ते पैसे अशा सगळ्या प्रकारच्या लुटावर रस्त्यावर टाकलेला आहे. तर अशा प्रकारे आज ती लोक रस्त्यावर आहेत, त्यांना राहण्याला अधिकार नाही, राहायला आधार नाही आहे. तर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या या गुंडावरती योग्य ती करावी. लक्ष्मण भरमू पाटील यांना त्या ठिकाणी येण्यास मनाई करावी. घुलेवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई या ठिकाणी कायमची व्हावी याकरता पोलीस स्टेशन, महाराष्ट्र शासनानं, म्हाडानं सहकार्य करावी अशी आम्ही आपल्याला विनंती करतो. किती जण या संपूर्ण घरामध्ये राहत होती आणि त्यांची कशा प्रकारे इथे गरज भागत होती या घरामध्ये? या घरामध्ये 1962 पासून जवळजवळ आजपर्यंत 70-80 लोक या ठिकाणी राहून गेले. मुंबईनं आल्यानंतर राहण्याचा आसरा, झोपण्याचा आसरा आणि जेवायला इतर ठिकाणी राहायचे आणि त्या ठिकाणी लोक स्वतःच्या पाय उभा राहून आज ठिकाणी मुंबई परिसर, विरार, डोंबिवली, कल्याण या ठिकाणी लोक स्थिर झालेले आहेत. आणि आजसुद्धा त्या बाहेर गेलेल्या लोकांचा सुद्धा ह्याला फुल पाठिंबा आहे की आमच्या लोकांचं एक आश्रयस्थान आहे आणि हे मजबूत राहावं याकरता या टोकांच्या स्थिर भावना आहेत. घुलेवाडी गावचे लोकसुद्धा या ठिकाणी रागानं भडकलेले आहेत आणि त्या ठिकाणी गावाड्यामध्ये गरम आंदोलन झालेलं आहे. अशा प्रकारच्या वातावरणामध्ये या सगळ्यांची खुली एकटा बळकावून या ठिकाणी सर्व गावावाल्यांना बेघर करत आहे, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी शासनाला पुन्हा विनंती करतो. आज सकाळी जो प्रकार घडला म्हणजे अगदी बॅगा वगैरे फेकल्या, तेव्हा नेमकं काय घडलं, किती जण तेव्हा होते उपस्थित, तेव्हा साक्षीदार कोण होतं तेव्हाचं, त्याबद्दल काय सांगाल? आजचा प्रकार नेमका काय घडला? मी ज्यावेळेला चहा पिऊन आलो त्यावेळेला बाथरूमला 8:30 दरम्यान बाथरूमला गेलेलो. त्यानंतर आल्यानंतर ह्यांनी काय केलं की लगेच दरवाजा लावला. म्हटलं काय, त्यांनी जे आले त्यांनी लक्ष्मण भरमू पाटील. मी म्हटलं काय भानगड आहे, ते काय नाही की असंच आम्ही रूम बंद करतोय. मग काय झालं तर माझा त्यांनी मोबाईल लपवून ठेवला. मी कारण का पोलीस स्टेशनला फोन करतो म्हणून त्यानं माझा मोबाईल लपवून ठेवला. त्यानंतर मी तसं झालो. त्यानंतर दुसऱ्या मोबाईलवरती कॉन्टॅक्ट करून पांडुरंग पाटीलने त्यांच्या मोबाईलवरून मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. त्यानंतर ही पुढची प्रोसेस चालू आहे. तेव्हा त्यावेळेला तिथे कोण कोण उपस्थित होतं, म्हणजे तुमच्या घरातली राहणारी सदस्य किती होती तेव्हा? नाही, ते मी एकटाच होतो. कामावर गेले होते, बाकी सर्व मंडळ कामावर गेले होते, हा एकटाच होता. मला जे मंडळी कामावर त्यांना काही याची कल्पना होती का? आम्हाला काही कल्पना नव्हती. मग आम्ही सर्व लांबचे बाहेरचे लोक आम्ही सर्व जसं फोन लावला तसं आम्ही एकत्र जमा झालो.
त्यानंतर सकाळपासून आम्ही पोलीस चौकीला असेच फेरे मारत आहे. बरं. मग आता त्यांचं म्हणणं काय नेमकं, म्हणजे ज्यांनी घराला कुलूप लावलंय किंवा त्यांचं घर आहे असं म्हणतात, त्यांचं काय म्हणणं नेमकं? ते बोलतात पोलीस चौकीला आम्ही जाऊन आलो. ते बोलतात ते पहिल्या मोठ्या साहेबांनी घेतले ना, पहिली कंप्लेंट 1 तारखेला, त्यांना तुम्ही भेटा म्हणतात. ते आमच्याकडे काय आता येऊ नका. बरं, सध्या तुमची मुंबईमध्ये आता कुठे राहायची सोय होते का आजचा दिवस किंवा काय? नाही ना, आता आमचं सामान मी आता रस्त्यावरच आहे. मी बरं, या दादा तुम्ही सांगा, सकाळपासून कसा दिवस आता गेला आणि आता आजची रात्र आता कशी घालवणार, काय त्याबद्दल काय? 8 वाजल्यापासून कमीत कमी 30 ते 40 लोक आम्ही बाहेर आहे. बरोबर. पोलीस स्टेशन जातो, पोलीस स्टेशन आपल्याला जबाब देत नाही, रिटर्न येतो, रूममध्ये जातो, रूममध्ये आपल्याला घेत नाहीत, अशी कंडिशन आहे. कमीत कमी 30-40 आमच्या बॅगा त्या संडासमध्ये आतमध्ये ठेवलेत, बाहेर पण नाही, संडासमध्ये ठेवलेले आहेत, प्रत्यक्ष लपवून ठेवलेले आहेत, अशी कंडिशन आहे. मग आता एवढी लोक आम्ही आता संध्याकाळी रोज काम करणार म्हणजे फॅमिली कुणाच्या बाहेर आहेत, कुणाच्या हित आहेत, पण आत्ता संध्याकाळी राहायची परिस्थिती काय आहे? मग आता पुढचं नियोजन काय? आजची रात्र कुठे घालवणार आहात? आत्ता आम्ही सगळी लोक जेवढी होतील ना तेवढं जे काय प्रोसिजर होणार त्या पद्धतीने आम्ही राहतो, तुम्ही पण राहा. तुमची फॅमिली कुठे राहते? ते 2 रूम आहेत ना छोट्या छोट्या, तुम्ही राहा, आम्ही पण राहतो, पण आम्ही राहायला तिकडे जाणार बस. एकंदर घुलेवाडी ही चंदगड या तुमच्या गावातील ती वाडी आहे, त्यांच्या मंडळाचे हे घर होतं. मग आता गावकरी म्हणून, ग्रामस्थ म्हणून आता पुढे कशा तुमची भूमिका असणार आहे? आमची नेहमी कायमची ग्रामस्थ मंडळाची खुले ह्यासाठी आम्ही हे पुढे लढणार आहोत. आणि गावच्या लेवलला सर्व ग्रामस्थ मंडळ गावचे वातावरण चिघळलेलं आहे ते त्यांना दिसून येईल. परंतु ही ग्रामस्थ मंडळाची कायमस्वरूपाची खुली व्हावी ह्याच्यासाठी आम्ही लढणार कायमस्वरूपी. प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय की एकंदर घराची किंमत इथे आपल्याला मोठी झाली पाहायला मिळते. हा संपूर्ण परिसर हा पुनर्विकासाचा इथं होत आहे, त्यामुळे असं होतंय का? तुम्हाला असं वाटतं का थेट? नाही, अशा प्रकारचं नक्कीच होणार आहे. कारण ह्या प्रकारे आता जुन्या ज्या चाळ्या आहेत त्या मोडकळीस आलेल्या आहेत आणि त्याची आता किंमत म्हटलं सध्या 10-12 लाखाच्या आतच आहे. तर ह्या खोल्या पूर्वी ट्रस्टीच्या होत्या, ट्रस्टीची म्हाडाची केस चालली, त्याच्यात म्हाडा केस जिंकली आणि म्हाडा आता पुनर्वसन करणार आहे आणि तो आपल्या कोटीचा फ्लॅट होईल, हा त्याचा आर्थिक लाभ त्यांच्या डोक्यामध्ये घुसलेला आहे. आणि त्याचा फायदा घेण्याकरता ह्या मुलांना उचकवा, काय लागेल ती किंमत मोजू, पण यांना इथे ठेवायचं नाही, ही खोली आपल्या मालकीची करायची, अशा प्रकारे धैर्य धोरण त्यांनी करून आज सकाळी गुंडगिरीचा वापर केला, महिलांना आणला की जेणेकरून महिला जर उद्या पोलिसात गेला तर या लोकांना ते केसेस टाकतात. अशा प्रकारे दुष्ट काळं कृत्य करून या ठिकाणी आजची जी कारवाई केली ती अयोग्य आहे. आम्ही पुन्हा विनंती करतो पोलीस स्टेशनने त्यांच्या योग्य ती कारवाई करून त्यांना खोलीतून बाहेर काढावे. गावकऱ्यांना एकंदर मुंबईत आल्यानंतर कुठेतरी आसरा मिळावा, स्थिरस्थावर होईपर्यंत हे घर मिळावं, राहता यावं, यासाठी मंडळाने केलेली सोय होती. मात्र कुठेतरी या संपूर्ण गोष्टीचा कुठेतरी दुरुपयोग होतोय, त्यांच्याकडनं वापर किंवा हडपण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यामुळे गावकऱ्यांची भूमिका काय? माता गावकऱ्याची भूमिका आहे, काही किंमत मोजली तरी ही खोली गुलेवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबईचीच राहील. काही इथून पुढे ज्या पिढ्या येतील त्या पिढ्यांना इथे येणारा आसरा हे तत्वता मान्य करायला पाहिजेत. आणि तिथून आसरा मिळाल्यानंतर मुलं कुठेतरी नोकरी स्थिर होतात आणि त्या ठिकाणी स्वतःचे हातपायपासून त्या ठिकाणी लोक घरं घेतात. पण पूर्वस्थान म्हणून या ठिकाणी गुलेवाडी ग्राममंडळाची खोली किंवा गावातून काही वैद्यकीय उपचारासाठी किंवा आउट ऑफला जाण्यासाठी या ठिकाणी इथे येऊन लोक थोडा आसरा करून या ठिकाणी उदरनिर्वाह करून त्या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी हे रहिवासी केंद्र म्हणून मुंबईमध्ये हे महत्त्वाचं आहे आणि ते राहिलं पाहिजे. आता येत्या काळामध्ये गावकरी एकत्र येऊन कशी भूमिका घेणार आहेत? येत्या काळात किती आक्रमक होणार आहात? माता शेवटचा प्रश्न हा. या ठिकाणी गावकरी अतिशय आक्रमण झालेले आहेत, त्याची किंमत काही फेडावी लागली तर हरकत नाही, पण गुलेवाडी ग्रामस्थ मंडळाची खोली गुलेवाडीचीच राहील. आणि या ठिकाणी वैयक्तिकला कुणालाही मोबदला देता कामा नाही. आणि तो गावच्यापेक्षा ही व्यक्ती मोठी नाही, गाव मोठा आहे, अशा प्रकारचे धैर्य धोरण गावचा लोक, ग्रामपंचायत या सगळ्यांचा त्या ठिकाणी फुल आम्हाला पाठिंबा आहे. आणि गावची खोली होईल हेच त्यांची आशय आणि ती करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. तर आता बोलायचा उद्देश काय आहे, सगळे ग्रामस्थ मंडळ सगळे आता जमा झालेले आहेत. 40 लोक आमची जमा आहेत. पोरं रस्त्यावरती बॅगा ठेवलेल्या आहेत, त्यांची फॅमिली. उद्या असं व्हायला नको की फॅमिली भायला हात लावलं हे नको, उद्या संकट व्हायला नको. त्याच्यापेक्षा त्यांनी रितसर बाहेर यावं आणि रितसर आम्ही राहायला हा रस्ता आम्हाला पाहिजे. नाही उद्या लेडीजला हात लावलं, उद्या दुर्घटना व्हायला नको. याच्या अगोदर आम्ही पहिलं रिझन देतोय. उद्या लेडीजला साडीला मी हात लावलं नाही तरी पण बोलणार, लेडीजला हात लावलं नाही तर बोलणार. त्याच्यापेक्षा त्यांनी लेडीजनं बाहेर यावं, आम्ही घरात शिरणार आमच्या, बस.
अशा प्रकारे एकंदर आपल्या हक्काच्या राहण्याची जी सोय गावकऱ्यांनी मिळून केली होती ते कुठेतरी संपूर्ण घर हडपण्याचा प्रयत्न आपल्याला सध्या पाहायला मिळतं आणि एकंदर कुठे सगळे गावकरी सध्या नाराज आहेत आणि एकंदर संतापलेले पाहायला मिळतात आणि येत्या काळात न्यायाची सध्या ते अपेक्षा करत आहेत. त्यामुळे सुनीलसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.